आपल्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे निसर्गात सापडतं हे मी फक्त ऐकून होतो. आज मात्र या गोष्टीचा अनुभव मी प्रत्यक्षात जाऊन घेतला आणि ते खरं आहे. निसर्गरम्य वातावरणात गेलो, सूर्यासमोर उभं राहिलो, सूर्याला नमस्कार केला आणि मन अगदी प्रसन्न केलं. आणि आजच्या दिवसाची सुरुवात या अशा सुंदर वातावरणात व्यायामाने करावी असं मी ठरवलं आणि मी दिनक्रमाला लागलो. 7 ते 8 हजार पावलांचा एक सुंदर लांबलचक वॉक घ्यायचा मी ठरवलं आणि वॉक घ्यायला सुरुवात केली. खरं तर इथल्या निसर्गरम्य वातावरणात निसर्गाचा अनुभव घेत वॉक करणं यात काही वेगळीच मजा मला जाणवत होती. रस्ता अगदी मोकळा मिळाल्यामुळे वाहनं सुसाट वेगाने चालवायची जणू इथली पद्धतच आहे. असो, वॉक झाल्यानंतर मी असं ठरवलं जवळजवळ अर्धा किलोमीटर तरी आपण पळायलाच पाहिजे, कारण रनिंग केल्यामुळे हृदयविकारांच्या आजारांपासून आपण बरेच लांब राहतो. हे सर्व करत असताना माझी नजर शेताबाजूला असलेल्या पाण्याकडे गेली. पहिल्यांदा मला असं वाटलं नदीचं आहे, पण जवळ जाऊन पाहिलं तर मला कळलं की एक छोटंसं डोह आहे, पण सुंदर आहे. मग काय, या डोहा शेजारी असणारा एक कटाडा पाहिला आणि या डोहाकडे बघत व्यायाम करायला मी सुरुवात केली. खरं तर या डोहाकडे बघत बघत व्यायाम करायला एक वेगळीच ऊर्जा मला मिळत होती, कारण वर सूर्य नुकताच वर येत होता आणि वातावरणात थंडावा पसरत होता. आता मात्र व्यायाम करून झाला होता, पण या डोहाकडनं माझी नजरच हटत नव्हती. खरं तर हे डोह मला असं वाटत होतं, आपण शाळेत असताना बघा आपल्याला गुरुजी चित्र काढायला द्यायचे, विषय द्यायचे, सुंदर गाव, माझं गाव, अगदी टिपिकल त्याच पद्धतीने एखादं चित्र माझ्या समोर आहे असंच मला भासत होतं. कसा बसा मी या डोहाचा मोह आवरला आणि तिथून निघालो, कारण निसर्गात असताना सूर्योदय पाहणं आणि सूर्यास्त पाहणं हे अगदी माझ्या जवळचे आणि आवडतीचे विषय. सूर्य हळूहळू वर येत होता आणि मूळ म्हणजे त्यांनी स्वतःला केशरी रंग लावून घेण्याचा त्याचा प्रयत्न चालू होता. हे पाहायला एकदम भारीच वाटत होतं. मन अगदी प्रसन्न झालं. सर्वच अगदी मनाला हवं तसंच होत होतं. म्हणून मी निसर्गात असलेलं एक सुंदर झाड पाहिलं आणि त्या झाडाखाली ओम लावायचा प्रयत्न केला. अशा प्रकारे माझ्या दिवसाची सुरुवात मात्र एकदम छान, टवटवीत आणि एनर्जेटिक झालेली. आता मी निघालो, म्हणजे दिवसभरात असणारी कुठलीही कामं मला त्याच एनर्जीने करता येतील. हा असतो सकाळी केलेल्या व्यायामाचा फायदा.